अग्निशस्त्र त्यावेळेस जप्त केले होते, जे घटनेमध्ये वापरलेले होते. त्याचाच पुढची कडी म्हणून की दरवेळेस जी घटना आपल्याकडे होते, जी आपण सर्वांनी पण नेहमी ते मुद्दे मांडलेले आहेत की फायरआर्म यूज होतं, त्या गुन्ह्यापुरतं राहतं, परंतु परत पुढे त्याची जी पाळेमुळे खोलायला लागतात ती कुठेतरी आम्ही कमी पडतो किंवा त्याच्याकडे थोडासा तो पार्ट मिस होतो. तर यावेळेस संपूर्ण आमच्या टीमनी स्थानिक गुन्हे शाखा, उपविभाग जालना, प्रभारी अधिकारी सदर बाजार, कदीम, मौजपुरी या सर्वांनी टीमनी पूर्ण डिटेलमध्ये आणि त्याच्या संपूर्ण देखरेखीखाली अपर पोलीस अधीक्षक यांच्या आमचं कंटिन्युअसली इंटरोगेशन, जे रेकॉर्डचे आरोपी जे आम्ही अटक केले होते त्या 302च्या घटनेमध्ये, त्यांच्या चौकशीतनं शहरामध्ये अशा प्रकारचे अग्निशस्त्र बाळगणारे जे व्यक्ती आहेत अशांची माहिती पोलिसांनी गोळा करून त्यांना जे सप्लायर जे आहेत, कोणाकडनं जी हत्यारं आलेली होती, तो त्या व्यक्तीला पकडण्यामध्ये यश प्राप्त केलं. त्याच्यात माझ्या पुढच्या लिंक लागल्या. त्यातनं आता 6 अग्निशस्त्र आणि 12 जिवंत काडतूस आपण आतापर्यंत रिकव्हर केलेले आहेत, तलवार जप्त केलेली आहे आणि 6 वेगवेगळे गुन्हे, कारण हे 6ही व्यक्ती वेगवेगळे आहेत, त्यांच्यावरती 6 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यामध्ये सदर बाजारमध्ये 2 आहेत, कदीम मध्ये 2 आहेत आणि मौजपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या सर्वांची पोलीस कस्टडी आम्ही आज मागणी न्यायालयाकडे केलेली होती आणि न्यायालयाने 21 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्याच्यामध्ये अजून ज्या पुढच्या लिंक्स आम्हाला डेव्हलप करायच्या आहेत की आता मिडल लिंक आम्हाला सापडलेली, पण अजून जी शेवटची लिंक आहे तिथपर्यंत पोहोचणं, ज्या जिल्ह्यातनं येतात आपल्याकडे तिथपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यासोबत इतर अशा प्रकारच्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या जिल्ह्यातले जे व्यक्ती आहेत त्यांचा सुद्धा शोध घेणं आणि त्यांच्यावरती कारवाई करणं हा प्रयत्न राहणार आहे. यातले जे आरोपींची नावं आपल्याला दिलेली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. आशिष चव्हाण आहे, त्याच्यावर जुना 302चा गुन्हा मर्डरचा दाखल आहे. राहुल पवार, चरण ब्रायमल आणि गणेश यज्ञेकर या तिघांवरती 307 याने अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल आहे. बाकीच्यांवरती मग दुखापत, आर्म्स ऍक्टचे जुने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येकावर 3, 4, 5 अशा वेगळ्याच पद्धतीचे गुन्हे हे आरोपींवरती दाखल आहेत. मागचे 4-5 दिवस अतिशय मेहनतीने टीम पूर्ण काम करत असल्यामुळे त्या संपूर्ण टीमला माझ्या पॉवरमध्ये 15,000चा रिवॉर्ड या टीमला घोषित केलेला आहे. बाकीच्या मध्ये पर वेतनची आमची वेगळी पॉलिसी शासनाची असते, तो प्रस्ताव शासनाकडे पासून आम्ही ते रिवॉर्ड नंतर देऊ. प्रामुख्याने प्रयत्न पोलिसांचा हा राहणार आहे की ह्या ज्या इलिगल अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत ज्याच्यामुळे शहरातली कायदा सुव्यवस्था असेल, जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था असेल आणि सामान्य नागरिकाला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी आणि एक शांततेचं आणि आपापले व्यवसाय असतील, धंदा असेल, हे व्यवस्थित करता यावे, त्या सर्व दृष्टीने जी काही भूमिका पोलीस प्रशासनाकडे घेतली पाहिजे त्या प्रकारची भूमिका भविष्यात सुद्धा घेतली जाईल. बाकी आपले प्रश्न काय असतील तर आपण विचारू शकता. एक आपल्या सर्वांना कल्पना आहे की त्या घटनेमध्ये 5 आरोपी होते. एक आरोपी त्या स्पॉटवरनं पळालेला आहे आणि त्या आरोपीचा शोध हा त्या घटनेमध्ये आहे, प्लस अजून एक 307ची घटना आपल्याकडे घनसावंगी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेली होती, त्यात सुद्धा त्या आरोपीचा शोध चालू आहे. आमची वेगळी टीम्स त्याच्यावरती कार्यरत आहेत. नक्कीच चॅलेंजिंग आहे, पण ते 100% आम्ही शोधून काढू. या वर्षामध्ये आपल्या यापूर्वी 13 गुन्हे दाखल होते. पण मागच्या आठवड्यात सुद्धा एक पिस्टल अंबरमध्ये सीज केलेलं आहे आणि त्याच्या आधी सुद्धा एक पिस्टल आपलं झालं होतं. टोटल 13 गुन्हे या गुन्ह्याच्या घटनेच्या आधी दाखल आहेत. आता टोटल आपले 19 गुन्हे दाखल झाले. अगदी बरोबर आहे. कन्व्हिक्शन रेट आता केसेसचा जो तुम्हाला आहे तो बघून द्यायला लागेल मला, पण ते तुम्हाला प्रेस नोट मध्ये किंवा उद्या आम्ही 100% त्याची माहिती देऊ. आता एक्झॅक्टली माहिती नाहीये. एक मागच्या 4-5 वर्षात दाखल गुन्ह्यांचं दाखल प्रमाण आणि त्याच्यात झालेल्या केसेसचं निर्गती त्याचा एक चार्ट स्वरूपात आपल्याला आम्ही सर्वांना देऊ. तेच सांगतोय मी की आतापर्यंत आपण ही जी लिंक आहे ही बेसिकली जी मिडल लिंक आतापर्यंत आम्ही जी मिस होत होती आमच्याकडनं, त्या मिडल लिंकच्या व्यक्तीला पकडल्यानंतर त्यात तो जो सप्लायर आहे जो जालन्यामध्ये आणत होता त्या सप्लायरला पकडल्यानंतर त्यांनी जी नावं दिलेली ज्यांना ज्यांना
हे हत्यार दिली गेलेली होती त्या व्यक्तींना पिकअप केलेलं आहे. म्हणजे हे एका गुन्ह्यामध्ये किंवा एका घटनेमध्ये 6 सापडलेले नाही आहेत. तर ज्या मिडल पर्सननी हे हत्यारं सप्लायर जालन्यामध्ये दिलेली होती त्याचं निष्पन्न आम्ही मागच्या गुन्ह्यामध्ये केलं होतं आणि त्या गुन्ह्यातल्या लिंकवरनं त्यांनी जी 6 ठिकाणी ही हत्यार दिली होती त्यांना आम्ही पिकअप केलेलं असतं. तर आता पुढचा टप्पा अजून एक राहिला की तो जो मिडलमॅन आहे ज्यांनी ही हत्यारं आणलेली आहेत तो जिथून ही घेऊन येतो, ज्या जिल्ह्यातनं घेऊन येतो, शक्यतो बरीचशी आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये येणारी जी हत्यारं आहेत प्रामुख्याने मराठवाडा बेल्ट असेल किंवा उत्तर महाराष्ट्र बेल्ट असेल, हे मध्य प्रदेशमधील बुरहानपूर जिल्हा आहे त्या ठिकाणून येतात. तो ट्रायबल जिल्हा आहे, पाड्यांचा जिल्हा आहे आणि सातपुडा रेंजचा जिल्हा आहे. नगरला ऍडिशनल एसपी असताना पण तिथे कारवाई आम्ही केली होती, पण ते एक डोंगर उतरला दुसरा डोंगर अशा प्रकारे ते तिथे आतमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि बऱ्याच वेळा ते मुवमेंट स्वरूपात असतं. तर आता इथली जी पुढची लिंक आहे ते लोकल तिथले जे पोलीस आहेत त्यांच्या मदतीने आम्ही ते डेव्हलप करू. सर, गजेंद्र तौल प्रकरण के अंदर अभी पुलिस बहुत अच्छा तपास कर रही है, उसके बावजूद भी आज अर्जुनराव खोतकर के पीए रमेश चांदोड़े ने सीआईडी चौकसी की मांगनी की है और कल कुछ लोग गांव के कलेक्टर ऑफिस के सामने जमा हो गए. क्या जनता को पुलिस के ऊपर विश्वास नहीं रहा है जो सीआईडी की तरफ भेज रही है? स्थानीय पुलिस, स्थानीय गुन्हे शाखा क्या इसको सक्षम नहीं? आता याचं उत्तर मी एकच देईन, ज्याचं उत्तर तुमच्या प्रश्नामध्ये मी दिलेलं आहे की स्थानिक पोलिसांनी अतिशय चांगला तपास त्या घटनेचा केलेला आहे. घटना दुर्दैवी आहे. फायर आर्म वापरणं आणि कुठेही तर ते काही चांगली डोक्यात नसतं. तर ती कारवाई जी आहे ती सिरियसली घटनाचं गांभीर्य पोलीस विभागाने त्या दिवशी सुद्धा घेतलं होतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की घटना 2 वाजता दुपारी घडलेली होती आणि त्याच्यानंतर 3 वेगवेगळ्या दिशांना आरोपी पसार झालेले होते आणि आरोपी पसार झाल्यानंतर ते आरोपी पिकअप करण्यापर्यंत 6 तासाच्या आतमध्ये आम्ही 4 आरोपी राऊंड अप केलेले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपी राऊंड अप केलेले होते. त्यामुळे नक्कीच पोलीस कमांडर म्हणून, युनिट कमांडर म्हणून त्यांनी घटना जरी दुर्दैवी आहे परंतु त्याच्यानंतर जी कार्यवाही लोकल पोलीस प्लस स्थानिक गुन्हे शाखा दोघांनी मिळून शेवटी त्या दिवशी सुद्धा मी सांगितलं की आम्ही 8 पथकं तयार केली होती. 8 पथकांमध्ये 4 आमचे लोकल पोलीस होते, 2 एलसीबीची टीम होत्या आणि त्यासोबत एक सायबरची टीम आम्ही इथे आणि टेक्निकलची टीम इथे ऍडिशनल एसपीच्या अंडर काम करत होती. तर वेगवेगळ्या ज्या लिंक्स येत होत्या त्या खालच्या टीम्स खाली ग्राउंडवरती इम्प्लिमेंट करत होत्या. जिल्ह्यामध्ये तात्काळ नाकाबंदी लावली होती. मोस्टपुरी पोलीस स्टेशननी नाकाबंदीच्या ठिकाणी ते वाहन नाकाबंदी पूर्ण जिल्ह्यात लागल्यामुळे एका आरोपीने वाहन सोडून दिलं होतं आणि त्याच्यात मग पुढची आपल्याला लिंक परत मिळत गेला. सांगायचं पॉईंट एकच आहे की लोकल पोलीस प्रत्येक गोष्ट ही अतिशय सिरियसली काम करत आहे. त्यासोबतच ग्राउंडवरती जे पोलिसांकडनं अपेक्षित आहे, एखाद्या घटना घडल्यानंतर पोलिसांचं सर्वात महत्वाचं माझ्या मते की रिस्पॉन्स काय असतो, तो किती सेन्सिटिव्ह आहे, किती प्रोफेशनल आहे हे बघणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये नक्कीच आमच्या टीमने त्या दिवशी चांगलं काम केलं. अगदी रात्रीच्या ह्याच्यामध्ये 5-6 तासामध्ये आमचे सर्व आरोपी राऊंड अप झाले होते. एक आरोपी पसार आहे, तो सुद्धा आम्ही 100% शोधून काढू आणि त्या पुरतच आम्ही न थांबता त्या तपासामध्ये ज्या लिंक निष्पन्न होत आहेत त्यातनं आजची ही पूर्णची रिकव्हरी आहे ती पोलिसांनी केलेली आहे. बाकी जो आपला प्रश्न आहे की मागणी जी आहे तपास दुसरीकडे देण्याचा, तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे मागण्याचा, तर त्याच्यावरती आम्ही काय बोलणार नाही. तो निर्णय जो असतो तो शासन स्तरावरती घेतला जातो. पण जोपर्यंत तपास लोकल पोलीसकडे राहील तोपर्यंत पोलिसांचा प्रयत्न 2 प्रकारे राहणार आहे आमच्या अंडर. की नंबर 1 की तपास चांगला झाला पाहिजे, आरोपी अटक झाले पाहिजे, पुरावे रेकॉर्डवरती आले पाहिजे, केस कन्व्हिक्शनला गेली पाहिजे. गँग वॉर मधला आम्ही 3-4 गोष्टी करतोय. क्राईम मीटिंग मध्ये सुद्धा या सूचना दिलेल्या आहेत. प्रामुख्याने रेकॉर्ड मागच्या 5 वर्षातले जे महत्वाचे गुन्हे घडलेले आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये मर्डर असेल, अटेम्प्ट टू मर्डर असेल, दरोडे असतील, जबरी चोरी असेल, आर्म्स ऍक्टचे गुन्हे असतील, अशा सर्वांच्या याद्या आमच्या डोजियर्स सर्वांना प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व उपविभागीय अधिकारी यांना बनवायला सांगितलेले आहेत. आणि माझ्या मते जर कुठल्याही प्रकारचं गँगवॉर असेल किंवा रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना जर बसवायचे असेल तर ती ठोकून नाही होत, ती कायद्याने ठोकलं पाहिजे. त्यामुळे मोका असेल, एमपीडी असेल, एमपीडी म्हणजे 1 वर्षासाठी आपण स्थानबद्ध करतो सेंट्रल जेलला, आणि एमसीओसी याचा प्रभावी वापर जिल्हा जालना पोलीस करतील आणि त्या प्रकारची कारवाई आपल्याला लवकरच दिसेल. आशिष चव्हाण जो आहे याला काही 2 दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर पुन्हा पण उडून देऊ अशी काही धमकी आली. नाही, आता कसं आहे की इंस्टाग्रामवरचे बरेच हँडल जे असतात ते जसं आपण सांगतो बरेचसे फॉरवर्ड आमच्याकडे पण येत आहेत बऱ्याचशा ठिकाणाहून आणि प्रत्येक ठिकाणी ते फॉरवर्ड
किंवा जो हँडल असतं ते खऱ्या माणसाचं आहे की नाही माहित नसतं, त्यात बऱ्याच वेळा फेक प्रोफाईल सुद्धा असतात. तर त्या सर्व गोष्टी आम्ही दोन्ही प्रकारे घेतोय, की पब्लिक पुलिंग किंवा सोशल मीडिया मॉनिटरिंग वरनं पण अशा प्रकारे किंवा फॉरवर्ड वरनं जे आमच्याकडे पण बऱ्याचशा पोस्टतात, काही रील पोस्टतात, काही अशा प्रकारचे स्टेटस पोस्टतात, त्याचं लगेच व्हेरिफिकेशन सुद्धा पोलीस करतात. त्याच्यानंतर पुढची त्याची ऍक्शन जी फॉलोअप ऍक्शन आहे ती पण इमिजिएटली घेतोय. सर, गजानन टोळ खून प्रकरणातील 2 आरोपी सुद्धा पोलीस कस्टडीत आहेत. या प्रकरणाच्या मागचा मास्टर माइंड समोर आलाय का आतापर्यंतच्या याच्यात इंट्रोडक्शन मध्ये? आतापर्यंत मी पहिल्या दिवशी सुद्धा आपल्या सर्वांना सांगितलं होतं, घटना ही भागवत डोंगरे जो सध्या जखमी आहे आणि घाटी रुग्णालय इथे ऍडमिट आहे, त्याचा आणि गजानन टोळ या दोघांची झालेली भांडणं ही त्याची बेसिक पार्श्वभूमी आहे. आपण त्या प्रकारे म्हणता की अजून दुसरा कोणी मास्टर माइंड आहे का, तर तसा मास्टर माइंड अजून तरी कोणी नाहीये. पुढच्या अजून पीसीआर आपला चालू आहे त्या केसमध्ये तपास. या प्रश्नाला लागून की पवार यांनी काही एका काम देवमूर्तीचं काम होतं, एक मोठं काहीतरी 12-13 कोटीचं, एक 8-15 दिवसापूर्वी त्यांनी तक्रार केली होती, मंत्री मंत्रालयात तक्रार दिली. त्यासाठी याचं काम होते, पाणी पुरवठ्याचं काम होतं. आणि याला जोडून राजकीय लोकांची नावं सुद्धा येतात गावात चर्चेमध्ये. नाही, मी आपल्याला एकच सांगेन, पोलिसांचं काम हे व्यावसायिक स्वरूपामध्ये तपास करणं आहे. ज्या ज्या लिंक्स डेव्हलप होत आहेत त्याप्रमाणे तपास होतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पोलिसांसाठी माझ्यासाठी स्पेशली मी आपल्याला माझ्या कामाची पद्धत फक्त सांगेन की माझ्यासाठी फक्त आरोपी आणि गुन्हेगार 2च गोष्टी असतात. इसके पहले भी सर पुलिस एक अच्छे केस में तपास कर रही थी, माजी नगर सेवक का, वो भी केस पुलिस से छीनकर सीआईडी को भेज दिया गया, जिसका तपास 4-6 साल हुए अभी तक नहीं आया. अब ये केस भी आपके हाथ से निकालकर सीआईडी को भेज देंगे. कसं आहे, ज्यावेळेस मी आपल्याला फक्त पार्श्वभूमी सांगतो की कसं असतं की ज्यावेळेस एखादी मागणी होते कुठल्याही दुसऱ्या यंत्रणेकडे देण्याची, ती लगेच केस ट्रान्सफर होत नाही. त्याच्यामध्ये अहवाल सुद्धा मागितला जातो. आतापर्यंत झालेला तपास काय त्याची सुद्धा कारण मीमांसा होते आणि त्याच्यानंतरच शासन त्या स्वरूपाचा निर्णय घेतं. आणि बाकी मग तो शेवटी ते शासनाला असलेलं डिस्क्रिप्शन आहे तर केस ट्रान्सफर करायची की नाही. परंतु आम्हाला खात्री आहे की जे आमचे अधिकारी अंमलदारांची कॅपॅसिटी आहे आणि त्याच्यावर आतापर्यंत झालेला जो तपास आहे आणि पूर्णपणे व्यावसायिकरित्या पूर्ण तपास होईल. नंबर 1, कुठलेही आरोपी असतील, माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट मॅटर करते की गुन्हेगार कोण आहे, त्याची इतर पार्श्वभूमी आम्ही बघत नाही, त्याची जात बघत नाही, धर्म बघत नाही, पॉलिटिकल इन्क्लिनेशन्स बघत नाही. त्यामुळे पोलिसांसाठी माझ्यासाठी जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे जो संबंधित असेल तो फक्त आरोपी म्हणून तलाशित केला जाईल. सर, व्यापाऱ्यातून नाराजी आहे, जनतेतून नाराजी आहे, पोलीस प्रशासनावर. एकीकडे ग्रामवाढ सुरू आहे, एकीकडे आमदार सुद्धा जिल्ह्याच्या शहराचे आमदार सुद्धा नाराज. आपण या पार्श्वभूमीवर आपल्या प्रशासनाला हात सोडायचा अधिकार काही हे देणार आहेत? मी आपल्याला एकच सांगेल, आपली पोलिसांची जी दहशत आहे किंवा जो दरार आहे तो कमी झालेला आहे. मी आपल्याला याच्यामध्ये 2 गोष्टी सांगेन. कसं आहे की प्रत्येकाला प्रत्येक वेळेस पोलीस खुश करू शकत नाहीत. आता ज्या प्रकारे आपण सांगताय, ऐकून घ्या प्रश्न विचारला आपण की काही आपलं म्हणणं आहे की काही लोक नाराज आहेत. माझ्याकडे त्याच्या पलीकडचे पण भरपूर मेसेज येत असतात. बरेचशा कायदा सुव्यवस्थेच्या घटनांना सामोरं सुद्धा जात आहे, त्या घटनांना ताकदीने उभं सुद्धा राहत आहे. झालेल्या घटनांनंतर पूर्ण पोलीस दल त्याच्यातनं उभं राहून ताकदीने पब्लिकच्या सेवेमध्ये सुद्धा उभा आहे, ते सुद्धा पूर्ण जनता बघतीये. सर्व जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी असतील त्यांचा सुद्धा फीडबॅक माझ्यापर्यंत येत असतो, वरिष्ठ शासन स्तरावर सुद्धा जात असतो, ते सुद्धा खुश आहेत. मी आपल्या खात्रीपूर्वक सांगतो. आणि पब्लिक सुद्धा ज्या प्रकारे पोलिसांनी मागच्या 3 महिन्यामध्ये जिल्ह्यातली आपली कायदा सुव्यवस्था घडवून दिलेली नाही त्याच्यावर सुद्धा खुश आहे. आता यात 2 भाग असतात. मी म्हणणार नाही की 100% आम्ही काम करतोय किंवा 100% लोकांनी खुश असलं पाहिजे. न होता होऊ देता त्याला त्या ताकदीने झालेल्या घटनांचा तपास करणं, शोध घेणं हा पोलिसांचा प्रयत्न चालू आहे. तपास गुन्हा घडतोय, तपास लागतोय, यात काही डाऊट नाही. ज्यांना पोलीस सक्षम आहे तपास लावण्यात, आरोपी पकडण्यात सुद्धा. पण त्यांना काही असे विशेष अधिकार देणार आहेत का तुम्ही? माझे अधिकार घडूच नाही म्हणून एक लक्षात घ्या, 2 प्रकारे आम्ही हा मुद्दा आहे. 2 प्रकारे आम्ही काम करतोय. नंबर 1, ज्या दिवशी चार्ज घेतलेला आहे आणि प्रत्येक कायदा सुव्यवस्थेला सुद्धा माझ्या सर्व अधिकारी आणि अंमलदारांना स्पेसिफिक आणि क्लिअर सूचना आहेत की पोलीस म्हणून जिल्ह्यामध्ये फक्त जी कुठल्याही अपप्रवृत्तींना बळ मिळेल अशी आम्ही होऊ देणार नाही. जी आहे चांगल्या प्रकारची दहशत ही राहिली पाहिजे, गुंडांवरती दहशत राहील जिल्ह्यामध्ये आणि सामान्य नागरिकांना पोलीस आपले असतील अशा प्रकारची कामगिरी पोलीस दलाची राहील, असे आज निर्देश सर्वांना दिलेले आहेत. नंबर 2,
कुठल्याही प्रकारे ताकदीने उभं राहण्यासाठी जी ताकद एसपी म्हणून दिली पाहिजे ती संपूर्ण सूट सर्वांना दिलेली आहे. सर्व अधिकारी अंमलदार आहेत, त्यांना जो एसपी म्हणून जो आमची जबाबदारी आहे की प्रेशर घेणं, ते त्यांना सांगितलेलं आहे की बिनधास्त काम फील्डवरती झालं पाहिजे आणि बाकीचे जे काही प्रेशर असतील ते एसपी म्हणून मी घेईन आणि त्यामुळे ताकदीने खाली काम होईल. अधिकाऱ्यांना पण जो पुश पाहिजे असतो, जो एक सपोर्ट पाहिजे असतो, तोही एसपी म्हणून त्यांना पूर्णपणे दिलेला आहे. सर 2-3 दिवसापूर्वी क्रेडाईचे लोक तुमच्याकडे आले होते की एका बांधकाम व्यवसायावर हल्ला झाला होता आणि आपण त्यांना वचन दिलं होतं की PR कार्ड आणि कब्जा वगैरे जे झालेले आहेत तर त्यातही आपण काय. त्यांना मी एक सांगितलं होतं की क्रीडाईची त्यांची मंथली मीटिंग होते, त्यामध्ये पण मी त्यांना सांगितलं बोलवा, आम्ही शहरातल्या वेगवेगळ्या ज्या असोसिएशन आहेत त्यांच्याशी आता भेटायला सुरुवात केली.